आपण हे भेटतोय हे शेवटचं. आता इथून पुढे भेट लवकर नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा जी काही योजना येत होत्या, ज्या काही योजना येत आहेत, जे काही जॉब वेकेन्सी असतील त्याच्या बाबतीत आपण बोलत आहोत म्हणूया. आता इथून पुढे नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोला अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज शेवटचं, कारण झाले आता व्हिडिओ येणं वगैरे या गोष्टी आहेतच, पण काहीतरी गोष्टी असतात त्या बदलाव्या लागतात, त्या बदलायच्या असतात. त्याच्यामुळेच जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमच्या अडचणी असतील, काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क व्हॉट्सअपवरती साधू शकताय. व्हॉट्सअपचा नंबर पुढे देणारच आहे. तर आजचा आपला व्हिडिओ कसला आहे तर वर्षाचा शेवटचा, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण महिन्याच्या शेवटी एक व्हिडिओ बनवतो, शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ बनवतो. ते म्हणजे तुम्ही महिन्याभरामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर घेऊन येतो आपण. तर तोच आजचा हा व्हिडिओ आहे. आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण वर्षभराचे जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्याबद्दल ही चर्चा आपण आज करणार आहोत. पहिला वर्षभरात काय घडलं ते थोडक्यात सांगेन आणि त्याच्यानंतर मग महिन्याभरातले जे काही तुमचे प्रश्न होते, जे जे महत्त्वाचे प्रश्न ज्यांची उत्तर तुम्हाला मिळाली नाहीत असं वाटतंय, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ बंद करूया. तर पहिला तर बघा, आंदोलनं झाली म्हणजे फेब्रुवारीमध्ये झाली, 2025च्या फेब्रुवारीमध्ये झाली, मार्चमध्ये झाली, जूनमध्ये झाली, नंतर जुलैमध्ये पण झाल्या जे काही आंदोलनं होती ती. तर त्यामध्ये आंदोलनं कशासाठी होती तर पहिलं म्हणजे 6,000 पेन्शन दिव्यांगांची झाली पाहिजे, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे. कारण दिव्यांगांसाठी किंवा दिव्यांगांना कर्ज माफी झाली नाही म्हणून एका दिव्यांगांनी आत्महत्या सुद्धा केली धरणात. संभाजीनगरच्या म्हणजे जे संभाजीनगरचं धरण आहे तर त्या धरणामध्ये उडी मारून आत्महत्या सुद्धा केली. ही सुद्धा गोष्ट घडली. त्याच्यामुळे दिव्यांगांची पेन्शन 6,000 झाली पाहिजे, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना नोकर भरतीमध्ये आरक्षण पक्क मिळालं पाहिजे, भरपूर सारे दिव्यांगांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, दिव्यांगांना भरपूर साऱ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत किंवा ज्या योजना मिळत नाहीत त्या सगळ्या मिळाल्या पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टी घडल्या या वर्षभरामध्ये. आणि याच वर्षभरामध्ये दिव्यांगांची 1,000 रुपयाने पेन्शन वाढ झाली. दिव्यांगांची 1,000 रुपये पेन्शन वाढ झाली. त्याच्या पहिला म्हणजे दिव्यांगांना वेळेवरती पेन्शन यायला चालू झाली. म्हणजे पहिला जी 3 महिने 4 महिन्याने पेन्शन येत होती तर ती दर महिन्याला पेन्शन यायला चालू झाली. परत 2,500 रुपये पण मिळाली आपल्याला पेन्शन. आणि बऱ्याच दिव्यांगांना 2,500 पेन्शन मिळाली पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला किती ताटकळत राहावं लागतं किंवा कसं सरकार फिरवतं, आपली शब्द फिरवतं, तर तेही आपल्याला याच वर्षामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे सगळ्यात चढ उताराने भरलेलं आपलं हे वर्ष आपलं 2025 गेलेलं आहे किंवा बरोबर गेलेलंच आहे ना. आता संपलाच वर्ष. तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण अजून काय अपेक्षा होत्या या वर्षामध्ये तर दिव्यांगांची पेन्शन 6,000 झाली पाहिजे होती, दिव्यांगांचं जे काही सरकारी भरतीमध्ये जे आरक्षण आहे तर ते फिक्स झालं पाहिजे होतं, दिव्यांगांचे जे बोगस दिव्यांग जे शोध मोहीम होती तर त्याला गती यायला पाहिजे होती, युडीआयडी कार्ड कंपल्सरी झाली पाहिजे होती, परत एसटी प्रवास फ्री झाला पाहिजे होता, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे होती, दिव्यांगांना शिक्षणामध्ये आरक्षण चांगलं मिळालं पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या आपल्याला या 25 मध्ये, पण ते झालेलं नाही आहेत. निदान सरकारकडे एक मागणं असेल माझं, देवेंद्र फडणवीस जे असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार जे असतील, सगळ्यांच्याकडे किंवा केंद्रात सुद्धा माझं मागणं असेल की ह्या ज्या गोष्टी आमच्या मागण्या होत्या किंवा ज्या काही आमच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी या वर्षी तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत. निदान 26 मध्ये तरी आमच्या ह्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. 26ची सुरुवातच चांगल्या चांगल्या गोष्टींनी झाली पाहिजे किंवा चांगल्या चांगल्या निर्णयांनी झाली पाहिजे अशी एक आशा करतो. कारण अधिवेशनामध्ये जे आता परवा डिसेंबरचं अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्येच देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय स्वतः की आता इथून पुढे दिव्यांगांची पेन्शन 1 तारखेला येईल म्हणून, महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला पेन्शन येईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तर ते तरी शब्द नवीन वर्षाचा पाळला जावा एवढीच एक अपेक्षा करतोय मी. आणि या बाकीच्या पण अपेक्षा आहेतच, त्याच्यात दुमत नाहीये कोणतंच. तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी की वर्षभरामध्ये काय घडलं, भरामध्ये काय घडायला पाहिजे होतं आणि आता काय 2026 मध्ये घडायला पाहिजे, या गोष्टी मी सांगितल्यात. आता या महिन्याच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वळूया. तर या महिन्यातील प्रश्न उत्तर यात आपण शेवटचा महिना म्हणूया किंवा शेवटचा आपला हा व्हिडिओ. तर पहिला प्रश्न म्हणजे पेन्शन. ज्यांची पेन्शन गेल्या महिन्यात 1,500 रुपये आली होती, नोव्हेंबरमध्ये 1,500 आल्या, ऑक्टोबरमध्ये 1,500 आल्या, त्यांना डिसेंबरमध्ये 2,500 येणार का, हा पहिला प्रश्न मुळात. तर
मला असं वाटतं की 99.99% वाटतंय की तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन येणार. कारण KYC म्हणा किंवा त्यांचं जे काही अपडेट करायचं होतं, डाटा अपडेट करायचा होता, तर तो 90% काम झालेला आहे असं देवेंद्र फडणवीसजींनीच अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या शब्दाला मी अनुसरून सांगतोय. परत बाकीच्या काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडून काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे म्हणून. तर ही गोष्ट. परत ज्यांना गेल्या महिन्यामध्ये पेन्शन आली नव्हती त्यांची पेन्शन बंद झाली आहे का, हा दुसरा प्रश्न होता. म्हणजे नोव्हेंबरमध्ये पेन्शनच आलेली नाहीये, 1 रुपया भेटला नाही, मग त्यांना पेन्शन या महिन्यात येणार आहे की नाही येणार आहे. तर या महिन्यात पेन्शन तुम्हाला येणार आहे. फक्त एक सांगतो तुम्हाला की गेल्या महिन्यात ज्यांना 1,500 आली होती किंवा गेल्या महिन्यात ज्यांना 1 रुपयाही भेटला नव्हता, ती नुकसान भरपाई या महिन्यात मिळेल की नाही मिळेल याच्या बाबतीत कोणतीही शाश्वती नाही आहे किंवा त्याच्या बाबतीत कोणतंही स्पष्टीकरण सरकारने दिलेलं नाही आहे. किंवा गेल्या महिन्यात 1,500 किंवा त्याच्या गेल्या महिन्यात 1,500 रुपये ज्यांना आले त्यांना ती 2,000 रुपये नुकसान भरपाई ही मिळणार आहे की नाही मिळणार आहे याच्या बाबतीत सुद्धा कोणीही काही सांगितलेलं नाही आहे. आता अजून एक प्रश्न, आता आमची डिसेंबरची पेन्शन तर डिसेंबर महिन्यामध्ये आली नाही, मग निदान जानेवारीमध्ये तर 2 महिन्याची येईल का. तर याची शक्यता 50% आहे की 2 महिन्याची पेन्शन आपल्याला एक सोबत येऊ शकते. कारण आता बघतोय आपण नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात थोडं बहुत तरी त्याचं इम्प्रेशन पडलं पाहिजे किंवा त्याची ती जी काय पेन्शन आपल्या खात्यावरती येणार आहे तर त्याची मदत मतरूपी त्यांना झाली पाहिजे याचा दृष्टिकोन त्यांचा असे आहे की नाही हा संशयास्पद प्रश्न आहे. कारण काय झालंय की तो आहे म्हणूनच की काय 1 महिना लेट केलाय पेन्शनसाठी असं वाटतंय, त्याच्यामुळे ते सुद्धा गोष्ट घडू शकते. मी असं म्हणत नाही की ते फक्त निवडणूक तोंडावर ठेवून किंवा निवडणूक नजरेसमोर ठेवून ती गोष्ट करतायत. कारण तसं जर असतं तर मग परवा नगरपंचायतीच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला पण तसं करता आलं असतं त्यांना. किंवा आता नगरपालिकेचे इलेक्शन झाले की लगेच जिल्हा परिषदच्या पण लागणार आहेत, मग त्याच्या वेळेला पण तोपर्यंत पण थांबवता येत होतं. कारण प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद आहे, त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये जास्त फायदा होणार होता त्यांना. त्याच्यामुळे ती अंदाज जे आहेत ना तर ते 50-50 आपण समजू शकतो. तर या गोष्टी आहेत. अजून ई-रिक्षाचा पण फॉर्म सुरू झालाय म्हणून समजलं जातंय. तर हो, ई-रिक्षाचा फॉर्म सुरू झालेला आहे. तर तो ई-रिक्षाचा फॉर्म ऑनलाईन नाही ऑफलाईन सुरू झालेला आहे. तो जो समाज कल्याण विभागाला जाऊन भरायचा आहे तुम्हाला. तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये जर ते फॉर्म भरून घेत असतील तर ते भरायचं आहे तुम्हाला. नसेल तुम्ही पहिला जर भरला असाल, तुम्ही जर 2023 किंवा 23-24 मध्ये किंवा 24-25 मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला भरायची काही गरज नाही आहे. जर तुम्ही भरला नसाल, तुमच्याकडे त्यावेळेला डॉक्युमेंट्स नव्हते, तर तुम्ही भरू शकता आता. परत अजून एक, अंत्योदयसाठी अटी लावल्या जात आहेत. तर हो, अटी लावल्या जात आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक तालुक्यानुसार त्या अटी बदलल्या जात आहेत, नियम बदलले जात आहेत. त्याच्यावर काय करायचं, त्याच्यावर आपण GR दाखवू शकतो किंवा पलीकडल्या जिल्ह्याचं उदाहरण देऊ शकतो किंवा पलीकडल्या जिल्ह्याचं सांगू शकतो की पलीकडल्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला अंत्योदय दिलेला आहे किंवा हे केलेलं आहे ते केलेलं आहे, आपण असं सांगून त्यांच्याकडून अंत्योदयचा लाभ घेऊ शकतो. अंत्योदयमध्ये आम्हाला 35 किलोचं धान्य नका देऊ असं सांगता येतं, पण निदान आम्हाला अंत्योदयचं रेशन कार्ड तरी उपलब्ध करून द्या किंवा आम्हाला अंत्योदयमध्ये घ्या म्हणून तरी आपण सांगू शकतो. या गोष्टी केल्या पाहिजे GR दाखवून. कारण मी जर एकटा असेल तरी सुद्धा मला अंत्योदयमध्ये घेतलं पाहिजे किंवा मला अंत्योदयचं राशन कार्ड मिळालं पाहिजे. त्याचं भले मला 35 किलो धान्य जे मिळतंय तर ते नाही मिळू दे, पण निदान माझं अंत्योदयमध्ये रेशन कार्ड असलं पाहिजे. हे तेवढंच आपण त्या नायक तहसीलदारांना सांगू शकतो, ठामपणे सांगू शकतो, ती कागद दाखवू शकतो. अशी कोणतीही अट नाहीये की तुमच्या घरामध्ये 4 माणसंच पाहिजेत किंवा त्या रेशन कार्डवरती 4 पाहिजेत, 4 पेक्षा अधिक पाहिजेत, अशी कोणतीही अट नाहीये, लक्षात घ्या. 2016च्या नियमानुसार आपल्याला ते देणं गरजेचं आहे. त्यांनी ते दिलंच पाहिजे त्यांनी खरं म्हणजे. परत अजून एक म्हणजे दिव्यांगांसाठी कर्ज कुठल्या याच्यात मिळतं. तर हे वर्षाच्या शेवटी मी भरपूर साऱ्या वेळेला सांगितलंय की CMEGP, PMEGP किंवा बीज भांडवलमधून आपल्याला कर्ज मिळतं. बीज भांडवलमधून कर्ज आपल्याला तिथं मिळत नाही, बँकेमधून कर्ज घ्यायचं असतं. बँकेत जे कर्ज मंजूर झालेलं पत्र असतं तर ते पत्र आपण जिल्हा परिषदेला नेऊन द्यायचं असतं. जिल्हा परिषद म्हणजे समाज कल्याण विभागाला. तर तिथं दिल्यानंतर आपल्याला त्याचं ते 30,000 सबसिडी आपल्याला मिळते, लक्षात घ्या. 50% सबसिडी मिळत नाही. काही जणांचं मत होतं की बीज भांडवला 50% सबसिडी मिळतो, तर बीज भांडवला 50% सबसिडी मिळत नाही. PMEGP किंवा CMEGP दोन्ही योजनेमध्ये तुम्हाला 50% सबसिडी मिळू शकते. ती पण कशी, तर तुम्ही त्यांच्या जे ठरलेले व्यवसाय आहेत तर त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरलात किंवा त्या व्यवसाय जर सुरू केला तर तुम्हाला 50% पर्यंत मिळू शकते. कुणाला 35 मिळेल, कुणाला 40 मिळेल, कुणाला 50 मिळेल, असं असतं ते गणित. त्याच्यामुळे ती गोष्ट आहे. आणि कर्जाबाबतीत जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याच्यात सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न नक्की करूया. लक्षात आलं, या गोष्टी आहेत. परत अजून म्हणजे नोकर भरती आता निघालेली आहे, सगळ्यांना संधी आहे, लक्षात घ्या. भरपूर जण प्रश्न करतायत की नोकर भरतीमध्ये आम्हाला संधी आहे का. तर आता हायकोर्टाच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याची 5 जानेवारी लास्ट डेट दिलेली आहे, 5 जानेवारी 2026. तर ती तारीख माझ्या अंदाजानं वाढण्याची शक्यता आहे, 10 दिवस तरी वाढेल आपल्याला.
पण वाढणार नाही या उद्देशानं तुम्ही भरायला चालू करा फॉर्म. त्याची अट 7वी पासून 10वी पास आहे. जे काय हमाल पद असेल किंवा स्वच्छता कामगार असेल, भरपूर सारे पद आहेत तिथं, तर त्याच्यासाठी 7वी पास अट आहे. आणि बाकीचं कॉम्प्युटरवरती वर्क करणं किंवा ऑफिस लेवलचे वर्क करणं, काम करणं, त्याला 10वी पास वरती नियम आहे त्याचं. मग तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी असतात, तर त्याचे नियम बघा. तुमचा कॅटेगरी कोणती आहे बघा. तुम्ही लोकोमोटर डिसेबिलिटी असाल किंवा मग डोळ्याने असाल किंवा कानाने असाल, तर ते त्या कॅटेगरीच्या जागा कुठे उपलब्ध आहेत त्या हायकोर्टामध्ये, तर तिथं ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त अभ्यास परीक्षा द्याव्या लागणार आहे. कोणतीही पोस्ट तुम्हाला आता इथून पुढे गव्हर्नमेंटची कोणतीही पोस्ट तुम्हाला बिना अभ्यासाची, बिना परीक्षेची किंवा बिना ह्याची चेकअपची तुम्हाला उत्तीर्ण होता येणार नाही किंवा तुम्हाला ती जागा काढता येणार नाही, लक्षात घ्या. तर ही एक आहे. परत आता दिव्यांगांसाठी शिक्षक भरतीचं सुद्धा नवीन वर्षामध्ये बातमी येणार आहे किंवा दिव्यांगांना शिक्षक भरतीमध्ये सुद्धा प्रयत्न करता येणार आहे. तर ती सुद्धा जाहिरात लवकरच येईल. त्या जाहिरातीमध्ये सुद्धा लक्ष ठेवून राहा तुम्ही. बाकीच्या गोष्टी येतच आहेत. भरपूर साऱ्या बँकेमध्ये वेकन्सीज निघत आहेत किंवा जॉब वेकन्सी निघत आहेत. बाकीच्या पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, इथे वेळोवेळी निघत असतात. फक्त आपल्याला अपडेटेड राहायचं असतं. आपल्याला तिथं चेक करत राहायचं असतं. त्या चेक गोष्टी केल्या की होतात, लक्षात घ्या. आणि कृत्रिम अवयवांसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही रोटरी क्लब्स असतील किंवा जे काही एनजीओ असतील, जे काही फाउंडेशन्स असतील, तर त्याच्याशी संपर्कात आपल्याला राहायला लागतंय. हा वेगळा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे कुणाला हात गरजेचा असतो, कुणाला पाय गरजेचा असतं, कुणाला पांढरी काठी गरजेची असते, कुणाला व्हीलचेअर गरजेची असते, कुणाला बॅटरीवरची सायकल, कुणाला जी 3 व्हीलर आपल्याला स्कूटी मिळते, स्कूटर मिळते, तर ती सुद्धा गरजेची असते. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला गव्हर्नमेंट पुरवते. फक्त त्या योजनेपर्यंत आपल्याला पोहोचायला लागतं. आणि अजून एक प्रश्न म्हणजे व्यवसायासाठी मला गाडी घ्यायची आहे, तर गाडी घेऊ शकतो, पण 1200 ते 1500 सीसी पर्यंत आपण गाडी घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला जीएसटी मध्ये कन्सेशन मिळतं. म्हणजे लाखाला 20,000 रुपये आपल्याला कन्सेशन मिळतं. त्या प्रमाणात आपल्याला ते दिलं जातं. याची माहिती आपण कुठे घेऊ शकतो, तर याची माहिती आपल्याला ते आरटीओ ऑफिस किंवा ते ज्या शोरूम मधून आपण गाडी घेणार आहे, तर त्या शोरूम मध्ये फॉर्म भरून घ्यायचा असतो, लक्षात घ्या. त्यासाठी घ्यायचा असतो. परत आणि लायसन मिळतं का? आता तुम्ही म्हणता की दिव्यांगांना लायसन मिळत नाही, तर दिव्यांगांनाही लायसन मिळतं. फक्त डोळे आणि कान आणि मूकबधीर यांना सोडलं तर लायसन मिळतात. म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी वगैरे त्यांना मिळतं लायसन. असं नाहीये की त्यांना मिळतच नाही असं लायसन. मिळतं त्यांना लायसन. मूकबधीर पण त्यांना जर जीभ तोतरी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर लायसन मिळतं. फक्त डोळ्याचं तुमचं 40% असू दे किंवा 50% असू दे किंवा 100% दाखला असू दे, तुम्हाला लायसन मिळत नाही. पण तुम्ही गाडी घेऊ शकता. पण तुम्ही तुमचे व्यवसायासाठी असेल किंवा घरात चालवण्यासाठी 4 चाकी गाडी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काही नाही, तुमच्या नावावरती घेता येते. ती घेतलेल्या गाडीला तुम्हाला जीएसटी, रोड टॅक्स वगैरे सूट मिळतो. परत टोल नाका वगैरे मध्ये सुद्धा सूट, टोल नाका सुद्धा आपल्याला फ्री मिळतो. फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा फ्री मिळतं आपल्याला. फक्त आपण त्या गाडीमध्ये बसलेला असावं लागतं. तर या गोष्टी आहेत. अजून एक म्हणजे एक प्रश्न होता की एक डोळा नसेल तर किती टक्के दिलं पाहिजे. तर एक डोळा नसेल तर माझं तर मत आहे की किमान 40% दिलं पाहिजे, पण देत नाही आहेत. परत अजून एक डोळा नसेल तर लायसन मिळतं का, हाही प्रश्न होता. तर एक डोळा नसेल तर लायसन मिळत नाही तुम्हाला, कारण एका डोळ्यानं तुम्ही एका साईडचं काहीच बघू शकत नाही, असं त्या जे काही आरटीओचे नियम आहेत तर त्या नियमांमध्ये सांगितलं जातंय. त्याच्यामुळे तुम्हाला ते दिलं जात नाही, लक्षात घ्या. या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आपल्याला फायनान्स म्हणा किंवा आपल्याला जे काही गव्हर्नमेंट बँक आहेत तर त्या सुद्धा आपल्याला गाडी घेण्यासाठी कर्ज देतात, कर्ज उपलब्ध करून देतात. आपल्याला फक्त व्यवस्थित जायचं असतं तिथं, म्हणजे व्यवस्थित माहिती घ्यायची असते आणि माहिती घेऊनच पूर्ण त्या गोष्टी करायच्या असतात. या गोष्टी आहेत. घरकुलसाठी आपल्याला वेगळं अनुदान मिळत नाही. जे काही सगळ्यांना मिळतं, नॉर्मल लोकांना मिळतं, तर तेच अनुदान आपल्याला मिळतं. फक्त सिटीमध्ये राहणार आहेत त्यांना तेवढं वेगळं अनुदान मिळतं. म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या दिव्यांगांना तेवढं वेगळं अनुदान मिळतं घर बांधण्यासाठी. परत जर आपण ग्रामीण भागात राहत असतो आणि आपल्याकडे जागा नसेल तर जागा घेण्यासाठी सुद्धा आपल्याला 1 लाख रुपये मिळतात मुख्यमंत्री फंडातून, लक्षात घ्या. तर ते सुद्धा आपण ऍप्लिकेशन आपल्या पंचायत समितीला करू शकतो. पहिला जागेसाठी करायचं, मग घरकुलसाठी करू शकतो आपण, आणि घरकुलचे पैसे घेऊन आपण घर बांधू शकतो. आता दिव्यांग आहे आणि मग आम्ही लालबावटीचं कार्ड काढू शकतो का? लालबावटा म्हणजे कामगार संघटनेचं कार्ड काढू शकतो का? तर हो, 100% काढू शकतो. आपण दिव्यांग आहोत म्हणजे आपण कोणतंही काम करू शकत नाही का? तसं नाहीये. आपण कोणतीही कामं करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कागद, आपल्याला त्याचा पुरावा आपल्याला मिळू शकतो. त्याही गोष्टी आहेत. त्या गोष्टी मागे पण मी बोललो होतो, पण तरीही वारंवार प्रश्न आल्यामुळे मी त्या प्रश्नांची उत्तर देतोय. परत अजून जी मुलं शिकत आहेत तर त्या मुलांना मी मागं पण सांगितलं होतं, पण आता ती डेट संपलेली आहे. एनएसपी पोर्टलवरती आपल्याला स्कॉलरशिप जवळपास 15वी पर्यंत शिकत असताना 15,000 रुपये मिळतात आणि 15वीच्या पुढे जवळपास 22,000 ते 30,000 पर्यंत आपल्याला स्कॉलरशिप मिळते. पण त्या फॉर्मचा आता डेट संपलेली आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही जर पुढे शिकत असाल, तुम्ही याआधी त्याचा लाभ घेतला नसला तर मधून सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता.
या गोष्टी आहेत. आणि बाकीच्या गोष्टी मग सहज आहेत. म्हणजे अंत्योदयसाठी उत्पन्न दाखला मागत असतील तर 44,000च्या आतला उत्पन्न दाखला लागतो आपल्याला. 44,000च्या आतला उत्पन्न दाखला तुम्ही काढून घेतला, 21,000चाच पाहिजे असं काही नाही आहे. 44,000च्या आतला उत्पन्न दाखला असेल तर तुम्हाला अंत्योदयमध्ये ऍप्लिकेशन करता येतं. या गोष्टी आहेत. बीपीएल, ऑरेंज, भगवं कार्ड असेल ते गोष्टी करू शकतो आपण, करायला पाहिजे फक्त आपलं. परत आपल्या ग्रामपंचायतीकडे किंवा आपल्या तालुक्याला किंवा आपल्या जिल्ह्याला आपण 200 स्क्वेअर फूट जागेसाठी सुद्धा मागणी करू शकतो. फक्त द्यायचं की नाही द्यायचं किंवा जागा कुठली उपलब्ध करून द्यायची ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची असते. आणि ती जागा आपल्या नावावरती होते, पण त्याचं फाळा किंवा त्याचं जे काही पट्टी असेल तर ती भरावी लागते. 35 वर्षासाठी आपल्या नावावरती जागा असते ती, आणि आपण हयात असतेपर्यंतच आपल्याला ती जागा मिळते. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळत नाही. हा गैरसमज काढून टाका. आपण त्या जागेमध्ये कोणताही व्यवसाय करू शकतो, अधिकृत रित्या करू शकतो. या गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या बोलायच्या होत्या. बोलण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक गोष्टीचा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. परत युट्यूब चॅनेल बद्दल पण मी बोललो होतो. युट्यूब चॅनेल कसं चालू करायचं त्याच्यासाठी भरपूर सारे व्हिडिओज युट्यूबवरती आहेत. तुम्ही नुसता युट्यूब चॅनल कसं चालू करायचं हे जर टाकला तर तुम्हाला सविस्तर कसं चॅनल चालू सुद्धा करून देणारे काही लोक आहेत. त्यांच्याकडे पैसे न घालता आपलं घर बसल्या मोबाईलवरती आपण चॅनल चालू करू शकतो. ऍक्सेसरीसाठी मुंबईला जाऊ शकता. ब्लाइंड मुलं, लो विजनची मुलं जी आहेत तर त्यांनी मुंबईमध्ये जे काही किट मिळतात त्याच्यासाठी लाभ घेऊ. घाटकोपरला म्हणा किंवा विविध ठिकाणी मिळतात. त्याचं मी अधिकृत सांगू शकत नाही, पण तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज केला तर तुम्हाला नक्की मदत करू शकतो आपण, किंवा तुम्हाला नक्की सहकार्य करू शकतो. कोणत्या योजना आहेत, कोणत्या नाही आहेत योजना, कोणत्या गोष्टी मिळतात, कोणत्या गोष्टी मिळत नाहीत, या सगळ्या गोष्टींच्या सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आपण करू शकतोय. लक्षात घ्या. कर्ज काढलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय आपण कोणताही करू शकतो, दिव्यांग कोणताही व्यवसाय करू शकतो. म्हणजे आपल्याला लायसन्स मिळतात, त्या लायसन्ससाठी ऍप्लिकेशन करायचं. लायसन्स घेतल्यानंतर आपल्याला व्यवसाय करता येतो. फक्त गैरफायदा घेऊ लागलो, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवून किंवा बोगस कागद बनवून जर आपण करू लागलो तर आपल्यावरतीही कारवाई होऊ शकते. असं नाही की आपल्यावरती कारवाई होऊ शकत नाही. आणि एसटी मधून प्रवास करताना कोणतंही सूट मिळत नाही. म्हणजे 100% सूट मिळत नाही. आपल्याला 75% सूट मिळते. आपल्या सोबत असणाऱ्याला 50%. सोबत असणाऱ्या कुठल्या दिव्यांगाला मिळते, म्हणजे आता समजा मी 100% दिव्यांग आहे किंवा माझं 65%वरील दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर माझ्यासोबत येणाऱ्याला 50% सूट मिळते. आणि माझं जर 40%, 50% किंवा 65% जर दिव्यांगत्व असेल तर माझ्या सोबत येणाऱ्या व्यक्तीला ते मिळत नाहीत. लक्षात घ्या. पैसे ते मिळत नाहीत, म्हणजे 50% सूट मिळत नाही, त्याला फुल्लच तिकीट काढून जावं लागतं. या गोष्टी आहेत, या गोष्टी लक्षात ठेवा. मी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, व्हिडिओची माहिती पूर्ण घेत नाही, व्हिडिओ पूर्ण बघितल्या आधीच तुम्ही कमेंट करता, ती गोष्ट चुकीची आहे. खरोखर चुकीची आहे, साफ चुकीची आहे, म्हणजे चुकीची आहे. पूर्ण व्हिडिओ, टायटल जरी काय असेल, थंबनेल जरी काय असेल तरी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलं आहे, मी कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या तरी बघितल्या पाहिजेत. परत दवाखान्यासाठी, म्हणजे आपल्याला जर दवाखान्याचा खर्च येत असेल, दवाखान्याला खर्च वर्षभरामध्ये जास्ती खर्च येत असेल तर निरामय योजनेखाली आपण फॉर्म भरू शकतो. जशी बाकीच्यांचं हेल्थ इन्शुरन्स ते नसतात तसं आपल्याला निरामय योजना आहे जी केंद्र सरकार चालवते. त्याच्यात 2 लाखापर्यंत आपल्याला औषध उपचारासाठी त्यात सूट मिळते. परत दिव्यांगांनी सुद्धा आयुष्यमान कार्ड काढू शकतो आपण. माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड काढू शकतो. त्याला सुद्धा परवानगी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल जे काही खर्च येतो तर त्याचं आपले बचत होऊ शकते. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की आयुष्यमान कार्ड काढून घ्या. जॉब कार्ड काढायचं असेल, आपल्या ग्रामपंचायतीला जॉब कार्ड काढू शकतो. जॉब कार्ड काढल्यानंतर आपल्याला गावामध्ये जे काही कार्य होतात, म्हणजे रस्ते बांधण्याचं किंवा गटर बांधण्याचं म्हणा किंवा विहीर खोदण्याचं किंवा अन्य गोष्टीची जे काही तलाव बांधण्याचं त्यात आपल्याला काम देऊ शकतात. त्या गोष्टी आपण करू शकतो. त्या गोष्टी महिन्याभरामध्ये विचारलेल्या आहेत तर त्याचं उत्तर देतोय मी आता. हे तुम्ही म्हणाल की हे सगळ्या गोष्टींची बोलतोय, पण त्या गोष्टी आहेत ज्या प्रश्न आलेली होती तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. मुलींसाठी सुद्धा योजना भरपूर आहेत. पंचायत समितीमध्ये शिलाई मशीन असेल, डंग म्हणजे चटणी कांडप मशीन असेल, ओला सुका मसाला दळणवळण असेल, म्हणजे दळायचं मशीन असेल किंवा गिरणी असेल, या सगळ्या गोष्टी मिळतात. परत जर तुमच्याकडे अंत्योदयचं रेशन कार्ड असेल तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने योजना आणलेली आहे. अंत्योदयचं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर दारिद्र्य रेषेचं उदाहरणार्थ तर तुम्हाला सोलर जे काही सौर ऊर्जेवरती लाईट आपल्या घरामध्ये येतं तर 1 किलोवॅट पर्यंत तुम्हाला ते मोफत म्हणा किंवा किरकोळ रकमेवरती आपल्याला ते बसवून मिळणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. अशा भरपूर साऱ्या योजना आहेत, लक्षात घ्या. त्या योजनेचा लाभ आपण घेतला पाहिजे. त्या योजनेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण प्रयत्न न करता जर सरकारला दोष देत राहू तर आपल्याला कोणीच घरापर्यंत येणार नाहीये ते द्यायला. आणि नवीन वर्षामध्ये नवीन कोणती गोष्ट केली पाहिजे, नवीन कोणते संकल्प घेतले पाहिजेत, नवीन कोणते संकल्प पूर्ण केले पाहिजेत, वैयक्तिक नाही तर दिव्यांगांना स्मरून किंवा दिव्यांगांच्या फायद्याचे, प्रत्येक दिव्यांगाला त्याचा फायदा होईल यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचं तुम्ही.
खरोखर कमेंट करा की आम्ही गेल्या लाईव्ह मध्ये घेतला होतं तो विषय. त्या लाईव्ह मध्ये दोघा ठिकाणी म्हणजे चांगली माहिती दिली किंवा चांगले आयडियाज दिले. तसेच बाकीच्यांच्या आपल्या डोक्यात काय आयडियाज आहेत तर तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. परत आपण दर शनिवारी आणि रविवारी लाईव्ह असतो रात्री 7:30 ते 9:30 पर्यंत, 9:15 9:30 पर्यंत आपण लाईव्ह असतो. जशी सबस्क्रायबरांची म्हणजे सबस्क्रायबर असतात तशानुसार आपण ते टायमिंग पुढे मागं होत असतं. पण दर शनिवार रविवारी लाईव्ह असण्याचा प्रयत्न असतो. तर तेही लाईव्ह अटेंड करत चला. त्यातूनही तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुमचे प्रश्न आणि माझी उत्तर असतात, म्हणजे जे काही खरे व्यवस्थित उत्तर आहेत तर ती व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नोकर भरतीसाठी आपण 43 वयाच्या 43व्या वर्षापर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या, वयाचं आपलं 43 वयापर्यंत आपण सरकारी गव्हर्नमेंट निमशासकीय जॉबसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि जर आपण दिव्यांग असू किंवा आपण समजा तुम्ही दिव्यांग आहेत पण तुमचे आई वडील जर सरकारी जॉबमध्ये होते पहिला आणि ते आता हयात नाही आहेत ते, तर तुम्हाला जी वडिलांना पेन्शन बसत होती, वडिलांना समजा एक 10,000 पेन्शन बसत होती, तर तुम्हाला ती 2,500 रुपये पेन्शन तुम्हाला बसू शकते. म्हणजे हे उदाहरण दिले तुम्हाला. 50,000 पेन्शन असेल तर तुम्हाला कमीत कमी 12,500 रुपये पेन्शन बसू शकते. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. तेही पेन्शनचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. पण हे संजय गांधीचा लाभ बंद होणार. तुम्हाला 2,500 पेन्शनचा लाभ तुम्हाला बंद होणार. आणि नवीन वर्षामध्ये कोणता संकल्प केला पाहिजे ते सांगा. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी किंवा तुमचे अजून काय प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मला तुम्ही संपर्क करण्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की नंबर देणार आहे. तर तो नंबर आहे 7498018385 7498018385. हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करा. एकदा फोन उचलला नाही, दुसऱ्यांदा नंतर थोड्या वेळाने करा. नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. नक्की तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मेडिकलसाठी जरी माहिती हवी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क साधू शकता. म्हणजे तुम्हाला बरं व्हायचं असेल त्या आजारातून, कोणता आजार वगैरे त्याच्याबद्दल सुद्धा मला माहिती असेल, माझ्या टीमला माहिती असेल तर ती नक्की देण्याचा प्रयत्न करेन. परत आता लग्नाची एक योजना आलेली आहे, ती अजून चालू झालेली नाहीये. म्हणजे आपण दिव्यांग सोबत लग्न केलं तर 2.5 लाख रुपये मिळणार आहेत आणि दिव्यांग नॉर्मल व्यक्तीशी लग्न केल्यानंतर 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. तर ती योजना या नवीन वर्षामध्ये चालू होईल. चालू झाल्यानंतरच फॉर्म भरा. जर तुमचं ह्या वर्षी लग्न झालं असेल, म्हणजे 2025 मध्ये लग्न झालं असेल किंवा 24 मध्ये झालं असेल आणि तुम्ही अजून फॉर्म भरला नसाल किंवा भरण्याची तयारीत असाल तर कागदपत्र तेवढं गोळा करून ठेवा. फक्त फॉर्म भरताना थोडं थांबा. फॉर्म भरून घ्या. चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका, एवढंच सांगेन मी. आणि दिव्यांगांची पेन्शन ही 6,000 वगैरे काही झालेली नाहीये, 2,500 रुपयाचं आहे. तर या व्हिडिओतून भरपूर साऱ्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न, जॉब वेकेन्सी असतील किंवा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काय माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता. आता आपण भेटूया परत. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.